नाम घेणाऱ्या सद्गुरूंचे सहाय्य असतेच. जो नामात राहतो त्याच्या सद्गुरूंना त्या शिष्याबद्दल खरा आनंद होतो. नाम काही वाटेवर पडले नाही. आपण मोठे भाग्यवान म्हणूनच आपल्याला नाम मिळाले. त्या नामाची किंमत आपल्याला कळत नाही. उदाहरणार्थ दक्षिणेश्वर एक साधू आला होता. त्याचा नुसता नामावर विश्वास. त्याच्यापाशी एक भली मोठी पोथी होती. श्री रामकृष्णांनी पोथी कसली म्हणून त्यास विचारले तेव्हा ती त्याने उघडून दाखवली. त्यात फक्त ओम राम एवढेच आरंभापासून शेवटपर्यंत लिहिले होते. रामकृष्णांनी विचारले, यात वेदांताच्या पोथ्या नाहीत का? साधूने उत्तर दिले, सर्व वेद वेदांताचे सार या मंत्रातच आहे अशी माझी खात्री आहे. मग मला दुसऱ्या पोथ्यांची जरूर काय? मंद झालेले नाम सत्संगतीने फुलते, त्याला पुन्हा स्फुरण चढते. नामस्मरण हीच सद्गुरूंच्या घरची खरी सेवा होय. पण स्वयंपाक करणे, पाणी भरणे, उष्टी काढणे वगैरेनी नामाला मदत होते. नाम घेताना अडचण आली तर सद्गुरूंना जरूर हाक मारावी. ते अवश्य सहाय्य देतात. नामाच्या अभ्यासात चिकाटी व तळमळ हवी. नाम स्थिर होऊ लागले की आपोआप प्राण व वृत्ती यांचा निरोध होऊ लागतो. नामात रंगून जाणे, आनंद निर्माण होणे, सारखे नाम घ्यावेसे वाटणे हा नामाचा खरा अनुभव. त्याला जोडून नाद ऐकू येईल, प्रकाश दिसेल, सुगंध दरवळेल, किंबहुना प्रत्यक्ष रूप दिसेल. पण हे सर्व गौण. वृत्ती नामरूप बनणे हा अनुभवांचा राजा समजावा. दिवस व रात्र नामाची धुंदी चढून स्थळ काळाचे भान नाहीसे झाले की स्वानंदाची मस्ती चढते. असे भाग्यवान थोडे. आपण हृदयाच्या मडक्यात सारखे नाम भरीत जावे, मग विकारांना तेथे जागाच उरत नाही. नाम घेताना मन भरकटते. त्यावेळी भगवंताचे किंवा सद्गुरूंचे गुण चिंतावे, त्यांच्या कथा आठवाव्या. नाम पुष्कळ, विचार थोडे, वाचन कमी व वायफळ बोलणे मुळीच नाही असा दिवस साधकाने घालवावा. परमपूज्य बाबा बेलसरे.